गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी कुणी किती ठराव गोळा केलेत याबाबत सध्या जोरदार चर्चा आहे। पण ठरावाच्या संख्येवर कुणीही जाऊ नका, गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत महायुती एकत्रच आहे असा खुलासा नामदार चंद्रकांतदादा पाटील आणि खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकारांशी बोलताना केला। दुसरीकडे जोरदार शक्ती प्रदर्शन करत सोमवारी भाजपच्या वतीने ठराव दाखल होणार आहेत। या पार्श्वभूमीवर महायुतीच्या नेत्यांनी आज लंच डिप्लोमसी करत सविस्तर चर्चा केली। गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून ठराव दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। 2 दिवसांपूर्वी नामदार हसन मुश्रीफ यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत 1982 ठराव दाखल केल्याचा दावा केला। तर सोमवारी भाजपच्या वतीने महासैनिक दरबार हॉल इथं ठरावधारकांचा मेळावा घेऊन शक्ती प्रदर्शनाने ठराव दाखल केले जाणार आहेत। गेल्याच आठवड्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा कोल्हापूर दौरा झाला। हा दौरा यशस्वी केल्याबद्दल महायुतीच्या नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या वतीने श्रमपरिहार स्नेहभोजन देण्यात आलं। या स्नेहभोजन कार्यक्रमात पालकमंत्री प्रकाश आबिटकर, नामदार चंद्रकांतदादा पाटील, हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर, अमल महाडिक, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने यांच्यासह प्रमुख नेत्यांनी एकत्र जेवण घेत सुमारे तासभर चर्चा केली। या लंच डिप्लोमसीमध्ये गोकुळ दूध संघाची निवडणूक, सोमवारी दाखल होणारे ठराव यासह विविध विषयांवर चर्चा झाली। या चर्चेनंतर नामदार चंद्रकांतदादा पाटील आणि खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकारांशी संवाद साधला। गोकुळ दूध संघाची निवडणूक महायुती एकत्रच लढणार आहे। दाखल होणाऱ्या ठरावांच्या संख्येनुसार कुणीही वेगळा अंदाज व्यक्त करू नये असं यावेळी सांगण्यात आलं। महायुतीमधला प्रत्येक पक्ष जरी आपापले ठराव वेगळे सादर करत असला, सबमिट करत असला, दाखल करत असला, तरी महायुती एकत्रच लढणार आहे। कोणीही ही स्वप्न पाहू नये की महायुती ही वेगवेगळे ठराव दाखल करते म्हणजे महायुती वेगळी लढेल। महायुती एकसंघपणे लढणार। आता मुन्नासाहेब आणि अमलसाहेब सगळं कलेक्शन करतायत, उद्या कळेल आपल्याला। प्रत्येक पक्षानं, महायुतीच्या घटकानं आपापले ठराव एकत्रित करून जमा करायचा निर्णय घेतलेला आहे। त्या पद्धतीनं राष्ट्रवादी पक्षानं काही दिवसापूर्वी जमा केलेले आहेत। उद्या भारतीय जनता पार्टीचे आम्ही महासैनिक दरबारमध्ये सगळे एकत्रित करणार आहोत। जनस्वराज्याचे सगळे रेसिडेन्सी क्लबमध्ये एकत्रित करणार आहेत आणि शिवसेनेचे सुद्धा ते त्यांच्या कार्यालयामध्ये एकत्रित करणार आहेत आणि एकत्रित आम्ही शक्ती प्रदर्शनानं हे ठराव उद्या जमा करणार आहोत। मोठ्या मेजॉरिटीनं या निवडणुकीला आम्ही सामोरं जाऊ असं चित्र सध्या तर आहे आणि महायुती म्हणून आम्ही या निवडणुकीला सामोरं जायचं ठरवलेलं आहे आणि चांगल्या मताधिक्यानं सगळे सदस्य आमचे या निवडणुकीमध्ये विजयी होतील अशी अपेक्षा आहे। संजय पाटील यड्रावकर यांनी गेल्या आठवड्यात विरोधकांना 4 जागा देत गोकुळची निवडणूक बिनविरोध होणार असल्याचा गौप्यस्फोट केला होता। त्याबद्दल सुद्धा नामदार चंद्रकांतदादा पाटील आणि खासदार धनंजय महाडिक यांनी खुलासा केलाय। महायुती सर्वच बाजूनी भक्कम असल्यानं गोकुळची निवडणूक बिनविरोध होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। महायुती पूर्ण ताकदीनं निवडणूक लढवणार आणि जिंकणार असं या नेत्यांनी सांगितलं। जोपर्यंत कच्ची यादी तयार होत नाही, छाननी होऊन पक्की यादी तयार होत नाही, कोणाचे किती ठराव आहेत हे होत नाही, तोपर्यंत ह्या पुढच्या गोष्टी सुरूच होणार नाहीत ना की बिनविरोध करायचे का। कारण बिनविरोध करायला काही झीज सोसायला लागेल, काही त्याग करायला लागेल, त्याची सगळ्या महायुतीच्या घटकांची बसून बैठक करावी लागेल। आता हे थोडं टू अर्ली असं होईल। बिनविरोध व्हायचं काही कारण नाही। बिनविरोध एवढे मोठी मेजॉरिटी असल्यावर बिनविरोधची चर्चा करायचं काही कारण नाही। यावेळी माजी आमदार संजय बाबा घाटगे, भरमूअण्णा पाटील, महापौर रुपाराणी निकम, स्थायी सभापती विशाल शिराळे, महेश जाधव, विजय जाधव, नाथाजी पाटील, अमरीश घाटगे, समित कदम, अक्षय जरग, सत्यजित कदम, सुनील कदम, वीरेंद्र मंडलिक, आदिल फरास यांच्यासह मान्यवर उपस्थित होते।